देशात एक विशिष्ट प्रकारची विचारसरणी कार्यरत असून समाज व्यवस्थेमध्ये राज्य संघटनेला संरक्षण राहिले नाही तर येणाऱ्या पिढ्या स्वाभिमानाने जगू शकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव प्रताप ढाकणे यांनी केले आहे। ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। यावेळी बंडू पाटील, बोरुडे, विष्णुपंत पवार, संदीप काटे, मनोहर गाडे, हुमायूं अतार, योगेश रासने, देवा पवार, सचिन नागपुरे, विशाल अदमले आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते। पुढे बोलताना त्यांनी म्हटले की ज्या महापुरुषांनी एक वैचारिक लढा उभा करून समाजासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले, ते विचार आपण अंमलात आणले पाहिजे। आज बाबासाहेबांनी त्यांची जन्मकथा माहिती आहे, त्यांचं चरित्र आणि चारित्र्य सगळ्यांना माहिती आहे। बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये अगदी विद्यार्थी देशामध्ये ज्यावेळेस त्यांना जाणवलं की मी ह्या समाजव्यवस्थेतला एक वेगळा मुख्यमंत्री आहे, मी समाजव्यवस्थेतल्या शेवटच्या घटकातला आहे, मी नाहिरे वर्गातला आहे, मी वंचित वर्गातला आहे आणि मी अशा वर्गात जन्मला आलो की जिथं समाज व्यवस्थेमध्ये तो सगळ्यात शेवट आहे। आणि बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनाचं कार्य त्यांनी ठरवलं की विद्यार्थी दशेत असताना आणि बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या आमच्या समाज कल्याणासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी ते जीवन जगले। बाबासाहेबांनी समाजातल्या जो शेवटचा वर्ग होता की ज्याला मुख्य प्रवाहापासून वंचित राहावं लागलं होतं, हजारो वर्ष मुख्य प्रवाहाच्या बाजूला पडून अन्याय अत्याचार सहन करावे लागत होते, त्या मुख्य प्रवाहाला जोडण्याचं काम बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये केलं। महाराष्ट्र T24 साठी पाथर्डी येथून अक्षय वायकर।